विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल, हे गोलू आहे कोण आणि हा लुसिफर आहे कोण? मी तुम्हाला सांगतो. सीईटीच्या एक्झामच्या अगोदर आपले लाईव्ह सेशन चालायचे आणि हजारो मुलं त्या लाईव्ह सेशनला जॉईन करत होते. आता नवीन मुलं सुद्धा बघतायत, पालक सुद्धा हा व्हिडिओ बघतायत. मला सांगायचंय काय मी तुम्हाला सांगतो. अगदी व्यवस्थित लक्ष द्या. मला काय सांगायचंय ते. ही जी नावं आहेत ना, मला माहित नव्हतं काय नाव आहे त्या स्टुडंटचं बरं का. पण खात्री होती, की हा स्टुडंट एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. बरं, रिझल्ट नंतर ती खात्री पटलीच आपल्याला लक्षात घ्या. जेव्हा 99.85 स्कोर दिसतोय तुम्हाला 99.85 तेव्हा नो डाउट तो बेस्ट स्कोर आहे. नो डाउट म्हणजे गोलूचा बेस्ट स्कोर आहे. मग लुसिफरचा काय होता? लुसिफर कोण आहे अजून आपल्याला कळालेलं नाहीये. चला गोलूचा तर स्कोर कळाला, पण लुसिफरचा स्कोर कळालाय 99.80 आहे. गोलूचा 99.88 आहे. पण मी यांचं कौतुक का करतोय? मी तुम्हाला सांगतो, हे दोघंच नाही, तर शेकडो मुलं आहेत रे, शेकडो. एल नावाची एक स्टुडंट होती. ती सगळ्यांना गाईड करायची बरं का लाईव्ह सेशन मध्ये, किंवा माझे 11th स्टँडर्डचे स्टुडंट होते, ते सुद्धा लाईव्ह सेशन मध्ये होते. मी तुम्हाला सांगतो 11th मधल्या काही मुलांचं पर्सेंटाईल 94, 95, अबोव्ह 90 आहे आत्ताच. का? सिन्सिअरली लाईव्ह लेक्चर अटेंड केले. तर मला आणखीन काय सांगायचं तुम्हाला बघा, मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. अभिनंदन तर आहेच, सगळ्यांचं अभिनंदन आहे म्हणूया आपण, सगळ्यांचं. ओके. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, की इथं कसं आहे बघा, मला एक तुम्हाला WhatsApp मेसेज दाखवायचा आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो खुश आहे मी. मुलाला 86 पर्सेंटाईल पडलेत. तुम्ही म्हणाल 99 पडणारी मुलं आहेत, 100 वाले आहेत आणि 86 ला काय एवढं खुश होत आहे? मी तुम्हाला सांगू का, 86 मी तुम्हाला जस्ट दाखवतोय बरं का. सकाळपासून मेसेज येतात लक्षात घ्या. पण हा मेसेज आला, की मी अतिशय खुश झालो. अतिशय म्हणजे आनंदच माझा वेगळा होता लक्षात घ्या. इथं बघा. नीट झूम करून वाटल्यास बघा 51 पर्सेंटाईल. दिसतंय का रे तुम्हाला? बघा तुम्ही इथं 51 पर्सेंटाईल होते. 5 लाख फी भरली. ओके, जेई साठी फी भरली, नाही झालं. फर्स्ट अटेम्प्टचा स्कोर कमी आहे आणि नंतर 1 महिन्यापेक्षा कमी वेळ तो स्टुडंट अगदी माझ्या बरोबर होता. 24 तास म्हणूया आपण, आणि त्यानं 51 वरून 86 पर्सेंटाईल अचीव्ह केले. मी खुश आहे. 99 पेक्षा या रिझल्ट मला आनंद झालाय. का? मी तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या, तुमचा सीईटीचा पर्सेंटाईल चांगला असेल, तुमचं अभिनंदन आहे. पण तुमचं सीईटीचं पर्सेंटाईल कुठं थोडं कमी असेल, पण तुमचे 10वीचे मार्क चांगले आहेत ना, 10वीला तुम्हाला 90-95% मार्क होते ना, म्हणजे तुम्ही ब्रिलियंट आहात. कुठेतरी 11th-12th मध्ये चुकलंय, थोडंसं चुकलंय लक्षात घ्या. पण नाही. पण नाही, मी तुम्हाला सांगतो. आणखीन मी तुम्हाला सांगू का, मला सगळ्यात जास्त आनंद आणखीन एका रिझल्टचा झालाय बरं का, लक्षात घ्या. मी दाखवतो, मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. आता रिझल्ट आहेत. पण मी खुश का आहे? मी तुम्हाला सांगतो. व्यवस्थित लक्ष द्या. मला एक दाखवू दे. हे सगळे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 भरपूर रिझल्ट आहेत. भरपूर. इक्वेशन एक्स. इक्वेशन एक्स. माझ्या सगळ्या टॉपरनी इक्वेशन एक्स फॉलो केलंय. मी शैलेश चव्हाण सरांना धन्यवाद म्हणतोय. आता फक्त तुम्ही छत्रपती संभाजीनगर पुरते मर्यादित राहिलेला नाहीये. 400 पेक्षा जास्त मुलं सरांच्याकडे आय थिंक 99 वाले आहेत. आणि माझ्या इथले सुद्धा 10, 20, 30 जे 99 ऑफलाईनची मुलं आहेत. ओके, 60, 70, 80 मुलांमध्ये 15 मुलं 99 च्या आसपास असणं, 40-50 मुलं 98, 97 असणं, हा बेस्ट रिझल्ट आहे. याच्या मागे हे एकटे सर नाही आहेत, जोशी सर पण आहेत. आता हे जोशी सर कोण? स्वयं फिजिक्स. मी तुम्हाला सांगतो, इथं एक रिझल्ट आणखीन एक आहे बरं का, खूप आहेत. मंथन इचलकरंजीचं आहे. आता इचलकरंजी तर मोठे मोठे क्लासेस तुम्हाला माहिती आहेत. मंथन 9, 10, 11, 12 4 वर्षाच्या क्लासरूम प्रोग्रामला होता. एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट होता. पण जेव्हा मी त्याला भेटलो 11वी नंतर, तेव्हा मंथन पूर्णपणे थकून गेला होता. एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहे. पण या वर्षी आता त्यानं वेळीच जेई सोडून सीईटी कडे शिफ्ट झाला. आणि गणितांक सर असतील, आरजी सर असतील, इक्वेशन एक्स, सगळे बेस्ट चॅनल त्यानं फॉलो केलेत लक्षात घ्या. मी याच्या पालकांना एक रिक्वेस्ट केली, की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना सांगा, की तुम्ही लाखो रुपये फी भरू नका. तुम्ही YouTube वरून फ्री लेक्चर्स अटेंड करा. तुमचा रिझल्ट इतका छान लागेल. पण थांबा ना, मी तुम्हाला सांगतो, की मला ऍक्च्युली इथं या रिझल्टचा आनंद झालाय. एका पालकांच्या स्टेटसवरून तो मी व्हिडिओ घेतलाय आणि त्यांनी लिहिलंय त्याच्यामध्ये, हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स डिअर शौर्य. ओके, शौर्य जेईचीच प्रिपरेशन करत होता. पण जेव्हा मी तुम्हाला सांगू का, की क्लासेसमध्ये काय असतं माहितीये का, स्टार स्टुडंट्स, काय विझार्ड स्टुडंट्स, ए बॅच. आणि काय होतं, 450 मुलं पहिला असतात क्लासमध्ये. मग त्यातले पहिला 200 वेगळे करायचे, 100 वेगळे करायचे. शौर्य आमचा टॉप 20 मध्ये होता. पण त्याच क्लासमध्ये टॉप 8 मुलं वेगळी केली, त्यात हा नव्हता.
अशांना मुलं ना खचतात. का नाही मी? बारामतीवरून एक पालक आले होते. 143 स्कोर आहे सीईटी त्याचा. बारामतीमधल्या एका अकॅडमीत होते. तिथं पण तसंच. त्यांना सांगण्यात आलं, की तुमचा मुलगा सीईटी जेईई करू शकत नाही, त्याला सीईटी करू देत. तो कॅपेबल नाहीये. पालकांचं म्हणणं होतं, बनवा ना कॅपेबल त्याला. मग तो करेल तुम्ही सांगेल तसं. नाही, नाही तो करू शकत नाही. त्यानं सीईटी करायचं. मग शौर्य अशा अवस्थेत आमच्याकडे आला होता. वेळेत आला. वेळेस त्यानं सीईटीवर शिफ्ट झाला. 99% आहेत. पण मी काय आनंद आहे, मेंटर्स म्हणून आईनं उल्लेख केलाय. महेश सर माझा, मी जाऊ दे रे, पण मनीष केंजळे आणि आजोबा पण आहेत बरं का. आपले वडीलधारे आपले मेंटर असतात. मी बऱ्याच वेळा सांगतो, घरात आजी, आजोबा कोणीही असेल त्यांना तुमचं मेंटर बनवा. त्यांना तुमच्यावर लक्ष ठेवायला लावा. आपलं मन चंचल असतं. आपण पास करतो. पण एखादा मेंटर असेल तर मनीष म्हणजे माझ्या मुलाचं नाव घेतलं, काय एखाद्या पालकाला काय ह्याच गोष्टी पाहिजेत ना. मी तुम्हाला सांगतो माझा मुलगा सकाळपासून संध्याकाळपर्यंत क्लासमध्ये इन्व्हॉल्व आहे. ओके झालं सीयूपीतून तो पास आउट झाला. प्लेसमेंट आम्ही फॉर्म भरला नाही. कुठेही ट्राय केला नाही लक्षात घ्या. पण मी खुश आहे. तो इथं जे करतोय ना ते एक्स्ट्रॉर्डनरी करतोय आणि शौर्यच नाहीये किंवा अनुष्का ढाणे एक स्टुडंट आहे. तिला स्कोरच इम्प्रूव्ह होत नव्हता. पण मनीषकडून काउन्सिलिंग झाल्यानंतर काय झालं, की एक्स्ट्रॉर्डनरी मग 100, 110 क्रॉस व्हायला लागले. तिलाही 97 पर्सेंटाइल मिळाले. चांगला स्कोर आहे. मी तुम्हाला सांगतो ही इतकी मुलं आहेत ना, रिझल्ट खूप चांगला आहे. पण मी खुश कुठे आहे? मला 99 हा आकडा इम्पॉर्टंट वाटत नाहीये. ग्रोथ काय झाली. मगाशी माझं वाक्य काय होतं, की 10वी तुम्हाला कमी मार्क नव्हते, जास्त होते ना. तुम्ही हुशार आहात. तुम्ही बाउन्स बॅक करा, जम्प करा लक्षात घ्या. इंजिनिअरिंगला टॉप करून दाखवा आणि इंजिनिअरिंगला सुद्धा आरजी, गणितंक त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी कितीतरी चॅनलची नावं सांगितली रे बाळांनो. टिकलेज अकॅडमी, गिरी ट्युटोरियल्स, गेट स्मॅशर, 5 मिनिट इंजिनिअरिंग. फायनल इयरला जाईपर्यंत तुम्हाला युट्यूबवर मदत मिळणार आहे. पण थांबा की आता मी तुम्हाला सांगतो. पहिला गोलू बद्दल तर बोलूया आपण. नाव मी हाईड करून ठेवलंय कारण काय एखाद्याच्या ह्याच्यावर नको घ्यायला म्हणूया आपण. पण मी तुम्हाला सांगतो कोल्हापूरमधले आमचे स्टुडंट आहेत बरं का. आता हो माझ्याबद्दल थोडंसं सांगितलं पाहिजे अगोदर, की आम्ही काय करतोय, की कोल्हापूर आणि साताऱ्यात आमच्या ऑफलाईन बॅचेस आहेत. साताऱ्यातले ऍडमिशन्स फुल आहेत. मग तुम्ही कोल्हापुरातील असाल तर आम्हाला भेटा. वेळीच सीईटीकडे शिफ्ट व्हा. मंथन इचलकरंजीवरून दर रविवारी कोल्हापूरला यायचा. लास्ट मोमेंटला मात्र धावपळ केली नाही. ओके गणितांक सारखं चॅनल असेल, आरजी सर असेल, बरेचसे चॅनल घरून त्यानं फॉलो केले. मी तुम्हाला सांगतो, मी कठोर वागलोय मंथनशी नेहमी लक्षात घ्या किंवा बोर्डच्या एक्झामच्या वेळेस तो लाईव्ह लेक्चर बघत होता. गणितांक सरांचंच बघत होता लाईव्ह लेक्चर. पण मी म्हणलं तिथं तुला तो टॉपिक येतोय, वेळ घालवायचा नाही. अडलं की जायचं चॅनलकडं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, की बऱ्याच जणांना वाटेल, की मी या चॅनलच्या विरोधात आहे. मी कुणाच्याही विरोधात कधी नाहीये. पण मी माझ्या घरी ऑफलाईन बॅचमध्ये सुद्धा तुमची तयारी परफेक्ट असेल, तर तुम्ही त्या लेव्हलचं चॅनल बघितलं पाहिजे. येते का लक्षात मी काय सांगतोय? तुमचं अजून कशातच काही नाहीये आणि तुम्ही एमसीक्यू टाकताय लाईव्ह. नाही चालणार. तुम्ही बेसिक केलं पाहिजे. आता माझ्याकडे जेव्हा 11 मधून 12 कडे नवीन येत होता मुलगा, बेसिक डेफिनेशन घेतल्या पाहिजेत, ट्रिगोज घेतलं पाहिजे. आता तुम्ही इंजिनिअरिंगला जाताना सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी लागणार आहेत. मग चला पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन. खूप खुश आहे मी तुमच्या रिझल्टवर. पण थोडाफार ना नाराज आहेत मुलं, नाराज आहेत. सर 97 पाहिजे होते. 95 पडले. सर 95 तर येईलच वाटलं होतं. 93च पडले. सर तुम्ही म्हणला होता 98 100% होणार. 96.8च पडलेत. 96.8 म्हणजे क्लोज टू 97च आहेत. क्लोज टू 97च आहेत. मी तुम्हाला सांगू का? मेसेजवर मेसेज येत आहेत. मेसेजवर मेसेज येत आहेत. आणि खूप खुश आहे मी. खूप खुश आहे. खूप. ओके. बर. आता काय करूया माहितीये का? सांगतो काय करायचंय ते. मोठं काम काय करायचंय. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या ज्युनियर्सना YouTube रेफर करायचं. ओके. फ्री लेक्चर्स असतील, कोर्सेस असतील तर YouTube फॉलो करायला सांगा. तणाव नाहीये इथं, उलट रिझल्ट आहे. बोर्डच्या वेळेस कंटिन्युअस मार्गदर्शन आहे. सीईटीच्या वेळेस लाईव्ह लेक्चर आहेत. ओके YouTubeवर आहेत आणि जास्तीत जास्त मुलं YouTubeवर आलेच पाहिजेत. आणि हो पूर्ण सह्याद्री ट्युटोरियल्स तर्फे मी सगळ्यांचे आभार मानतो. इक्वेशन शैलेश चव्हाण सर असतील, इक्वेशन एक्स आपले जोशी सर असतील, स्वयं फिजिक्स आणि सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय. बरीचशी मुलं काय करतात मी बघितलं. आमच्या जोशी सरांचे स्वयं फिजिक्सचे 15,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले होते. एक्झाम झाल्यानंतर 1,001 लोकांनी अनसबस्क्राईब केलं. का? समजलं नाही मला. बरं असू दे, असते टेंडन्सी. चला ठीक आहे. म्हणतो ना मराठीतून, गरज सरून वैद्य मरो त्या टाईपमध्ये. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मला माहिती आहे हे जे 2 चॅनल आहेत ना, हे खरं इतके ग्रोथ करणार आहेत ना आता आणि आपल्याला गरज पण आहे त्यांची लक्षात घ्या. मला मुलांचा तणाव दूर झालेला दिसला पाहिजे. प्रत्येकाचा रिझल्ट चांगला लागला पाहिजे आणि वेळीच शिफ्ट व्हा, चांगला रिझल्ट मिळवा. ऑल द बेस्ट.